सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, निपुण ॲपमध्ये मुख्याध्यापकांना काम करायचं आहे, मात्र त्यासाठी मोबाईल नंबर टाकला की तो मोबाईल नंबर ग्राह्य नाही, योग्य नाही असं म्हणतंय. यासाठी शालार्थवर अगदी 1 मिनिटाचं एक काम करायचं आहे आपल्याला. ते काम काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे आपलं मुख्याध्यापक म्हणून निपुण ॲप आपलं सहज लॉग इन होईल. तर त्यासाठी आपण प्रत्यक्षात प्रात्यक्षिक बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघा, त्यासाठी सगळ्यात अगोदर मित्रांनो आपण निपुण ॲपवर जाणार आहोत. तर बघूया आपण की प्रत्यक्षात आपल्याला निपुण ॲपवर आपण आलोत आणि निपुण ॲपवर येऊनही आपलं लॉग इन कसं होत नाही, का होत नाही. तर बघा, आपण निपुण ॲपवर आलोत. आल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन केलं निपुण ॲप आणि आपण पुढे जायचं म्हणतो. इथं पुढे आल्याच्या नंतर परत पुन्हा आपल्याला इथं पुढे जायचं आहे. मी यापूर्वीच्या व्हिडिओत देखील सांगितलं की मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, पर्यवेक्षक यापैकी मुख्याध्यापक हे निवडायचं आहे आपल्याला टॅब. आणि इथं ते म्हणतं की शालार्थ पोर्टलवर जो नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे तो इथं टाकायचा. आता या मुख्याध्यापकांचा आपण किंवा तुम्ही बऱ्याच मुख्याध्यापक बंधू भगिनींचे मला फोन येत आहे की माझा जो योग्य नंबर आहे शालार्थवर तो नंबर टाकला तरी प्रत्यक्षामध्ये माझं लॉग इन होत नाही. का लॉग इन होत नाही आपण हे देखील बघू आणि तुम्हाला मी हे लॉग इन डबल करून देखील दाखवतो नंतर. या खालच्या बॉक्समध्ये क्लिक केलं आपण आणि इथं OTP पाठवा म्हटलं की इथं म्हणतं सदरील फोन क्रमांकाची कोणत्याही मुख्याध्यापकासाठी नोंदणी नाही. तर बघा आता काय करायचं, आपण लॉग इन झालं नाही आपलं, बघितलं ना आपण. ओके, आता आपण काय करायचं ते बघूया. तर बघा आपल्याला काय करायचं त्यासाठी. तर बघा आपण आता याला मिनिमाइज करू आपण आणि आपल्याला याला मिनिमाइज केल्याच्या नंतर आपण आता काय करणार आहोत, इथं शालार्थवर आलो तर आपण युजर नेम पासवर्ड टाकला, त्यानंतर कॅप्चा टाकला आणि सबमिट म्हणा. सबमिट म्हणता क्षणी आपलं शालार्थ लॉग इन होते. शालार्थ लॉग इन झालं मित्रांनो. लॉग इन झाल्यानंतर शालार्थ 2.0 डाव्या बाजूला यायचं आणि इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर आता आपण इथे आलोत मित्रांनो. इथे आल्याच्या नंतर ॲडमिन कॉर्नर या टॅबवर क्लिक करायचं. अगदी सोप्या पद्धतीनं आणि सहज पद्धतीनं बघत आहोत आपण. बघा, इथं आपल्याला प्रिन्सिपल ॲक्टिंग असं दिसतंय इथं आणि प्रिन्सिपल एंट्री असं दिसतंय. आपण यावर क्लिक केलं. प्रिन्सिपल एंट्री या इथं बघा, इथं या प्रकारची माहिती येते. इथं कुठलंही ॲक्टिवेशन आहे का, नाही आहे. तर याच्यावर आपल्याला काय करायचं, ॲड एंट्रीला आपल्याला इथं काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला इथं शालार्थ ID टाकून घ्यायचा. शालार्थ ID टाकून घ्या अगोदर. शालार्थ ID टाकला की मग आपल्याला पुढं जाता येणार आहे. या पद्धतीनं आपण शालार्थ ID टाकून घेतला आणि शालार्थ ID टाकल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीनं इथे लॉग इन करता येणार आहे. याला सर्च करा. ओके, याला सर्च केलं की मुख्याध्यापकाची सगळी डिटेल्स इथं दाखवतं. मुख्याध्यापकाची सगळी डिटेल्स इथं दाखवतं. सिलेक्ट प्रिन्सिपल स्टेटस यावर आपल्याला प्रिन्सिपल आणि म्हणजे पदाचे प्रिन्सिपल नाही आहे, मुख्याध्यापक नाही आहे, म्हणून आपण ॲक्टिंग प्रिन्सिपल असं निवडलं. त्यानंतर तारीख तर सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या मुख्याध्यापकांच्या बदल्या झालेल्या आहे, म्हणून सप्टेंबर आणि सप्टेंबरची 11-12 तारीख काहीतरी ती आपण तारीख टाकायची. इथं रिमार्कमध्ये काही टाकू शकता तुम्ही आणि याला सेव्ह करा. याला सेव्ह म्हणता क्षणी इथं ओके करायचं आहे. एंट्री सेव्ह सक्सेसफुली याला ओके म्हटलं आणि आता बघा इथं काहीच माहिती नव्हती मुख्याध्यापकाची आणि इथं ॲक्टिव्ह येतं आहे, स्टेटस ॲक्टिव्ह दिसतंय तुम्हाला. आता मित्रांनो इथं अपडेट झालेलं आहे आणि इथं झालेल्या अपडेटनुसार इथं ॲक्टिव्ह स्टेटस आलेलं आहे आणि आता प्रत्यक्षात आपण निपुण ॲपमध्ये मुख्याध्यापक या नात्याने जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता. आता लॉग इन केल्यावर तुमचं लॉग इन होईल आणि तुम्हाला तुमची शाळा दिसायला लागेल. आपलं लॉग इन कसं करायचं शाळेचं निपुण ॲपमध्ये आणि लॉग इन केल्यानंतर मुख्याध्यापकांनी नेमकं काय करायचं याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, आपण तो बघू शकता. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.